Yes, hello everyone. Warm welcome everybody. Thank you so much to you all for having this fantastic presence ever. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे in our live spoken English masterclass. I welcome you everybody from the bottom of my heart. Yes, how do you do everybody? कसे आहात सर्वजण? Everything well, right? Yes, very good. Beautiful, 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 fantastic. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे in our live spoken English masterclass. I welcome you everybody from the bottom of my heart. Okay, done. Let's get started. चला सुरू करू. Yes. Can you please let me know in the chat box? तुम्ही मला chat box मध्ये सांगू शकता. Why do you want to learn English? Why do you want to learn English? There should be the why clear. Why should be clear actually. म्हणजे आपण ही गोष्ट का करतोय, आपल्याला ही गोष्ट का करायची आहे, ही गोष्ट एकदा क्लिअर असायला पाहिजे. सो आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू ऑल. Why do you want to learn English? And please let me know in the chat box. Why exactly do you want to learn English? तुम्हाला इंग्रजी का शिकायची आहे? To learn, okay, to get a job, okay, job मिळवण्यासाठी, okay, for self growth, okay. English is my favorite language, okay. We should be able to speak English. आपल्याला इंग्रजी आली पाहिजे असं वाटतं, okay. For my self development, okay, done. Personality development, to get a job, okay. I want confidence, okay, for me and for my son, okay. Can you please tell in the full sentence? I have to speak English for my bright future, you can say, okay. To improve myself, okay. To communicate, okay. I like learning English, okay. It's my hobby. For my kids, माझ्या मुलांसाठी, okay. To improve myself, okay. व्हेरी गुड, ब्युटिफुल. सो दिस वाय शुड बी क्लिअर. हे क्लिअर असायला पाहिजे. आपल्याला का करायचं? आपल्याला इंग्रजी का बरं बोलायला शिकायचे? ओके. टू टीच माय किड्स, ओके. टू टॉक टू माय किड्स, ओके. मुलांसोबत बोलता आले पाहिजे. सेल्फ कॉन्फिडन्स, ओके. फॉर चिल्ड्रन टू स्टडी, ओके. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ओके. करिअर, for the bright future. Okay, self-confidence, absolutely true. Okay, self-confidence, correct. Self-development, to talk my daughters, मुलींसोबत बोलण्यासाठी. Business, okay. Okay, beautiful. It's my hobby, okay. Self-confidence, okay. Great, really beautiful, fantastic, खूप छान. सो हे रिझन्स आहेत ज्यामुळे तुम्हाला इंग्रजी भाषा बोलायला शिकायचं आहे. ब्युटिफुल. अँड फॉर दॅट ओनली वी ऑल आर हिअर गॅदर. लेट्स स्पीक, लेट्स डेव्हलप, लेट्स इम्प्रूव्ह अवर स्पोकन इंग्लिश. आज काहीतरी छान, काहीतरी खूप नवीन आय हॅव ब्रॉट फॉर यू. लेट्स सी. आय विल राईट वन सिम्पल वर्ड इन फ्रंट ऑफ यू ऑल. तुम्ही मला सांगायचं त्याचा जर का ग्रुप करायचा असेल तर त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार? तुम्हाला माहितीये सैनिकला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? व्हॉट इज सैनिक इन इंग्लिश? येस, सैनिकला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ऍब्सल्युटली करेक्ट. सैनिकला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सोल्जर. एम आय राईट? सोल्जर. सोल्जर म्हणजे काय? सैनिक. अगदी बरोबर आहे. तर आता आय हॅव अ क्वेश्चन. जर का सैनिकला आपण सोल्जर बोलतो, बरोबर आहे, आणि जर का असं म्हणायचंय की खूप सारे सैनिक और अ ग्रुप सोल्जर्सचा एक ग्रुप, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार? म्हणजे खूप सारे सैनिक, आपण काय म्हणतो त्याला मराठीमध्ये? सैन्यांची फौज, सैनिकांची फौज समजा. सैनिकांची फौज हे आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं, आपण काय म्हणणार? काय बोलतात त्याला? देर इज अ स्पेसिफिक वर्ड अँड यू नो व्हेरी वेल अबाउट दॅट वर्ड. करेक्ट, व्हेरी गुड.
त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात जेव्हा ग्रुप तयार होतो याचा इट इज कॉल्ड ॲज आर्मी. म्हणजे होतं असं आर्मी ऑफ सोल्जर्स प्लुरल. जेव्हा एक सैनिक असतं, एक सैनिकला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो सोल्जर म्हणतो, पण जेव्हा सैनिकांचा ग्रुप तयार होतो तर त्याला म्हणतात ग्रुप ऑफ सोल्जर्स है ना. इट्स अ ग्रुप ऑफ सोल्जर्स. पण हे ग्रुप ऐवजी टू मेक युअर इंग्लिश मोर इम्प्रेसिव्ह तुम्ही काय म्हणू शकता ग्रुपच्या ऐवजी व्हॉट एक्झॅक्टली यू कॅन से आर्मी. व्हॉट इज द वर्ड यू कॅन यूज आर्मी. सो इंग्लिशमध्ये वाक्य कसं होणार आर्मी ऑफ सोल्जर्स. हाऊ इट बिकम्स इन इंग्लिश आर्मी ऑफ सोल्जर्स. ऍब्सोल्युटली इन द सेम वे. अशाच पद्धतीने इफ आय वॉन्ट टू से सोल्जर्स झाला आपण इफ इफ आय वॉन्ट टू से विद्यार्थी काय म्हणणार विद्यार्थी इंग्लिश मध्ये. व्हॉट डू वी से विद्यार्थी इन इंग्लिश. व्हॉट इज विद्यार्थी इन इंग्लिश. ऍब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी गुड. विद्यार्थीला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो स्टुडंट. एक्स्ट्रीमली ट्रू. व्हेरी गुड. आणि आता सारखं मला म्हणायचंय की विद्यार्थ्यांचा ग्रुप तर इंग्लिश मध्ये काय म्हणूया काय म्हणू शकतो आपण इफ आय वॉन्ट टू से खूप सारे विद्यार्थी विद्यार्थ्यांचा ग्रुप. तर आय डोंट वॉन्ट यू टू यूज हिअर द वर्ड ग्रुप. इथे तुम्ही ग्रुप शब्द वापरावा असं नाही वाटत आहे मला. देर शुड बी समथिंग स्पेशल समथिंग युनिक विच यू नो. टेल मी प्लीज. करेक्ट. विद्यार्थ्यांचा वर्ग असतो. वर्ग वर्गाला इंग्लिशमध्ये मग आपण काय म्हणतो क्लास म्हणतो ना. क्लास ऑफ स्टुडंट्स. सो व्हॉट कॅन यू से क्लास ऑफ स्टुडंट्स. जेव्हा सगळे मुलं एका वर्गात जाऊन बसतात सो वी कॉल इट क्लास. इन द सेम वे आय हॅव अनदर वर्ड. सांगा मला इंग्लिशमध्ये संगीतकार. संगीतकारला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो व्हॉट डू वी से संगीतकार इन इंग्लिश. येस. व्हॉट इज दिस संगीतकार. संगीतकारला एक्झॅक्टली इंग्रजीमध्ये काय बोललं जातं. करेक्ट करेक्ट. व्हेरी गुड. ओके. ऍब्सोल्युटली ट्रू. संगीतकार कॉल्ड एज म्युझिशियन. ऍब्सोल्युटली. मग जर का आता मला म्हणायचंय सैनिक सॉरी काय संगीतकार खूप सारे संगीतकार. हा काय म्हणतात त्यांना जसं आता संगीतकार म्हणलं तर एखादं मॅरेज असेल तर खूप जण असतात एक तबला वाजवतो एक पेटी वाजवतो वॉट एव्हर. सो काय म्हणणार त्यांना इंग्लिशमध्ये यू शुड नो दॅट वर्ड. माहितीये तुम्हाला तो शब्द फक्त तुम्ही आठवा. जस्ट रिकॉग्नाइज. हम्म. येस करेक्ट. इट इज कॉल्ड एज बँड. काय बोलतात बँड बोलतात. बँड. खूप सारे म्युझिशियन्स नाही का असे बसलेले असतात पहा. सो बँड. इट इज कॉल्ड एज बँड. आणि मग ते आपण असं म्हणू शकतो की सैनिकांचा गट सैनिकांचा समूह. तर इट बिकम्स बँड ऑफ म्युझिशियन्स. बँड ऑफ म्युझिशियन्स. बर चला अजून एक हा. आय वॉन्ट टू से कलाकार. कलाकार. व्हॉट इज कलाकार इन इंग्लिश. सांगा. टेल मी व्हॉट इज कलाकार इन इंग्लिश. कलाकार. ऍक्टर. ऍक्टर. बरं आणि मग कलाकारांचा समूह. खूप सारे कलाकार कलाकारांचा गट. इट इज कॉल्ड एज व्हॉट. काय म्हणू शकतो आपण खूप सारे कलाकार एकत्र आले तर आपण काय म्हणणार इंग्लिशमध्ये. व्हॉट एक्झॅक्टली कॅन बी से. कलाकारांचा गट. हा तर इट इज कॉल्ड एज आय विल टेल यू कास्ट बोलतात त्याला. कास्ट ऑफ ऍक्टर. समथिंग व्हेरी ब्युटिफुल समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग व्हेरी इनोव्हेटिव्ह आय एम प्रेझेंटिंग इन फ्रंट ऑफ यू ऑल. कलाकार. कलाकार म्हणजेच काय ऍक्टर आणि कलाकारांचा समूह कास्ट ऑफ ऍक्टर्स. काय बोलायचं कास्ट ऑफ ऍक्टर्स. सो इन दिस वे आपण काय करतो इथे शब्द पण शिकतोय आणि त्या शब्दांचं प्लुरल जर का खूप जण एकत्र आले तर त्या ग्रुपला काय बोलतात ते पण शिकतोय. चला आता पुढे प्रोसिडिंग आहे मला म्हणायचंय न्यायाधीश. व्हॉट इज मीन्ड बाय न्यायाधीश इन इंग्लिश. न्यायाधीशला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांगा. हम्म. न्यायाधीश. न्यायाधीश म्हणजे जज. बरोबर आहे. आणि मग न्यायाधीशांचे मंडळ न्यायाधीशांचा ग्रुप खूप सारे न्यायाधीश जर का एकत्र आले तर काय बनतं ते
व्हॉट इट बिकम्स, काय शब्द आपण यूज करू शकतो? खूप सारे न्यायाधीश एकत्र आले. कोर्ट नाही म्हणू शकत. नो. जज, जज जेव्हा एकत्र येतात, जज, सगळे जज एकत्र येतात ना, तर इट बिकम्स पॅनल. तुम्ही शब्द ऐकला असेल हा. यू मस्ट हॅव लिसन दिस वर्ड. इट इज कॉल्ड एज पॅनल. इट बिकम्स अ पॅनल. ते काय तयार होतं? पॅनल. समजा एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीचे सीईओ, परत ती कंपनीमध्ये जे जे पार्टनरशिपला आहे ते सगळे जेव्हा एकत्र येतात, इट बिकम्स अ पॅनल. एक पॅनल तयार होतो तो. सो पॅनल, न्यायाधीशांचं मंडळ. सो पॅनल ऑफ जज. काय म्हणणार? पॅनल ऑफ जज. बरं, आता सिंपल दाखवते मी तुम्हाला, जे तुम्हाला सिम्पली माहित असेल. खेळाडू. खेळाडूला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? व्हॉट डू वी से? खेळाडू. चॅट बॉक्स मध्ये आन्सर करायचं. हाऊ टू आन्सर इन द चॅट बॉक्स. खाली चॅट बटनवर क्लिक करा. वरती पल्लवी मॅम नाव दिसेल. तुम्ही पल्लवी मॅम नावावरती क्लिक करा अँड सिम्पली यू कॅन मेसेज इन द चॅट बॉक्स. करा. खेळाडूंना इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? खेळाडू. एकच खेळाडू आहे तर कन्सिडर बी सेड प्लेयर. आणि जेव्हा खूप सारे खेळाडू एकत्र येतात ते काय बनतं? जसं तुमचं मॅच असेल, सो खूप सारे खेळाडू एकत्र येतात अँड व्हॉट इट बिकम्स. आणि ते काय तयार होतं? करेक्ट, इट बिकम्स अ टीम. टीम तयार होते. सो टीम ऑफ, व्हॉट कॅन वी से? टीम ऑफ प्लेयर्स. टीम ऑफ प्लेयर्स. खेळाडूंचा संघ. टीम ऑफ प्लेयर्स. संघ, समूह, मंडळ, गट, ग्रुप, वर्ग, हे सगळे ग्रुपचेच नाव आहेत. तर तेच तुम्हाला मी इंग्लिश मध्ये पण दाखवते. टीम ऑफ प्लेयर्स. इजंट इट इंटरेस्टिंग? इंटरेस्टिंग आहे ना? अजून एक. शिक्षक. सांगा. शिक्षक. शिक्षकला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? शिक्षक. शिक्षकांना इंग्लिश मध्ये वी से टीचर. व्हॉट डू वी से? टीचर. बरं, आता खूप सारे शिक्षक एकत्र येतात तर काय तयार होतो? So many teachers in the school gather and what it becomes? Here you go. Very good. It becomes a staff. ऐकलं तुम्ही? स्टाफ तयार होतो तो. मग स्टाफ मेंबर्स है ना. स्टाफ. स्टाफ म्हणजे खूप सारे टीचर्स. स्टाफ ऑफ टीचर्स. स्टाफ ऑफ टीचर्स म्हणजेच काय? शिक्षकांचा गट, वर्ग और समूह, मंडळ, वी कॅन से. सो इट बिकम्स स्टाफ ऑफ टीचर्स. बरोबर आहे. बरं, अजून एक सांगा. फुलाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? व्हॉट डू वी से? फुल. फुल इन इंग्लिश. फुलाला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? व्हेरी गुड. फ्लावर. फुल म्हणजेच काय? फ्लावर. बरं, आता जेव्हा खूप सारे फुलं एकत्र येतात काय बनतं? यु नो व्हेरी वेल. खूप सारे फुलं जेव्हा एकत्र येतात काय बनतं? फुलांचा गुच्छ. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? यु नो द वर्ड. डोंट मेक मिस्टेक. जेव्हा एखाद्याचं इथे काही प्रोग्राम असेल, एखाद्याचा बर्थडे असेल, एखादा सत्कार करायचा, तुम्ही काय घेऊन जाता? काय घेऊन जाता? बुके. ओ हो. हा, तर सांगा बुकेची स्पेलिंग. बरोबर आहे, बुके बोलतात. बुकेची स्पेलिंग सांगा जरा मला सगळ्यांनी. बुकेची स्पेलिंग. 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 हिअर वी गो. बुकेची स्पेलिंग. बुकेट अशी असते स्पेलिंग. हे पहा, तुम्ही असं म्हणले ना खूप जण, बुके अशी स्पेलिंग केलेली, चुकली ती. आणि अजूनही ज्याने ज्यांनी वेगळे वेगळे शब्द लावले सगळ्यांचं चुकलं. दिस इज द स्पेलिंग. ऍक्च्युली त्याला बुकेट बोलतात. बुकेट. काय बोलतात? बुकेट. टी सायलेंट असतं, ते आपल्याला ऐकायलाच येत नाही. आपण म्हणतो बुके. बुकेट. काय म्हणतात? बुकेट. कशाचं? फुलांचा गुच्छ. गुच्छ. आय मीन टू से गुच्छ. सो फुल म्हणजे फ्लावर आणि फुलांचा गुच्छ. बुकेट ऑफ फ्लावर्स. बुकेट ऑफ फ्लावर्स. बरोबर आहे. चला नेक्स्ट वन. मला म्हणायचं चावी. सांगा व्हॉट इज चावी? चावीला काय म्हणतात?
चावी म्हणजे की. व्हेरी गुड. बरं मग आता सांगा, खूप सारे चावे एकत्र आले, काय बनतं ते चाव्यांचं? काय म्हणतो त्याला मराठीमध्ये आपण? व्हॉट डू वी से? खूप साऱ्या चाव्या एकत्र आल्या, काय झालं ते? येस, करेक्ट. हा, आता तुम्ही बंच शब्द वापरू शकता. हिअर यू कॅन यूज द वर्ड जुडगा. इट इज कॉल्ड एज. चाव्यांचा गुच्छ नाही हो, चाव्यांचा जुडगा. खूप साऱ्या चाव्या हातात असेल तर यू कॅन से बंच. व्हेरी गुड. समजला डिफरन्स? बंच ऑफ कीज. असे शब्द माहिती पाहिजे आपल्याला. बंच ऑफ कीज. बंच, बंच. यू कॅन से बंच. खूप साऱ्या गोष्टी एकत्र आल्या. फोटो काढते ह्याचा, अजून पाहूया आपण. वाचा एकदा. रेडी प्लीज. वाचा सगळ्यांनी एकदा. काइंडली रीड, काइंडली रीड. एकदा वाचा सगळ्यांनी. 1 मिनिट गाईज, वी आर स्टार्टिंग जस्ट अ मिनिट. लेट्स begin. Read all the things. I have captured photo. मी याचा फोटो काढलेला आहे. आय एम गोइंग टू शेअर दॅट फोटो विथ यू ऑल फॉर शुअर. नोटबुक मध्ये लिहिताना आहे ना, सगळं मराठीमध्ये लिहून घ्यायचं काय, आणि मग मनाने इंग्लिश मध्ये करायचं सगळे ग्रुप्स. अजून बरेच एक्झाम्पल्स आपण याच्यावरती पाहूया. सो न्यू न्यू vocabularies ऑल्सो वी विल गेट टू नो. नवीन शब्द पण आपल्याला समजू शकतात. करेक्ट. Absolutely true. Very good. समजलं हे सगळ्यांना? येस. चला, अजून सम मोर एक्झाम्पल्स आय विल गिव्ह यू ऑन दिस. याचा मी छान फोटो काढलेला आहे. आय हॅव कॅप्चर्ड फोटो ऑफ दिस. ओके, चला ठीक आहे. आता मला म्हणायचंय नेक्स्ट 1, 2, 3 10 झाले होते का आपले? मुंगी. सांगा इंग्लिश मध्ये मुंगीला काय म्हणतो? व्हॉट डू वी से? मुंगी. व्हेरी गुड. मुंगीला इंग्लिश मध्ये अँट बोलतात. यू आर ट्रू. पण आता जेव्हा मुंग्या, खूप साऱ्या मुंग्या एकत्र येतात, काय बनणार? खूप साऱ्या मुंग्या एकत्र येणार तर काय बनतं? नो. यूज द अप्रोप्रिएट वर्ड. व्हॉट इट बिकम्स? खूप साऱ्या मुंग्या एकत्र येतात ना, तर इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश कॉलनी. काय बोलतात? कॉलनी. रांग असते ना मुंग्यांची, सो रांगेत घर असतात कॉलनीमध्ये. सो इट इज काही लॉजिक लावू शकतो आपण जमेल तसं. इट इज कॉल्ड एज कॉलनी. इजंट इट ब्युटिफुल वर्ड? कॉलनी ऑफ ants.
कॉलनी ऑफ ants बिकॉज त्याचं रांगेत चालतात. मुंग्यांची रांग म्हणू शकतो आपण. इट इज कॉल्ड एज कॉलनी ऑफ ants. ओके. बरं चला नेक्स्ट वन. आय वॉन्ट टू से कावळा. काय म्हणतात कावळ्याला इंग्लिश मध्ये? व्हॉट डू वी से? येस गुड. क्रो. यू हॅव एन आयडिया? क्रो बोलतात. बरं मग खूप सारे कावळे. व्हॉट इट बिकम्स? It is called as in English murder. Murder of crows. Murder of crows. बरं चला नेक्स्ट वन. मला म्हणायचं सिंह. सिंह. सिंहाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांगा पटापट. सिंहाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लायन. इंटरेस्टिंग. व्हेरी गुड. सिंहाला इंग्लिश मध्ये लायन म्हणतात. आता सिंह खूप सारे सिंह. कळप नाही का आपण मराठीत म्हणतो सिंहाचा कळप. माहितीये तुम्हाला? यु नो दॅट सिंहाचा कळप असं येतं एकत्र. तर मग काय होऊ शकतं इंग्लिश मध्ये? सिंहांचा कळप. ग्रुप तर शब्द आहे पहा. जिथे कुठे तुम्हाला माहित नाही की ह्याला काय म्हणतात तर तुम्ही ग्रुप टाकू शकता. ग्रुप ऑफ लायन्स. सिम्पल. पण इथे मी ग्रुप साठीचे वेगळे वेगळे शब्द दाखवते तुम्हाला. इफ यू डोंट हॅव टू से ग्रुप देन व्हॉट? कळप. सिंहाचा कळप. प्राईड ऑफ लायन्स. काय म्हणतात त्याला? प्राईड ऑफ लायन्स. लक्षात ठेवायचं हा. बोलताना वापरता येईल. बरं लांडगा. काय म्हणतात इंग्लिश मध्ये? आज सगळं झू आलं इकडे. चला लांडगाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हा फॉक्स नाही. फॉक्स म्हणजे कोल्हा. लांडग्याला इंग्लिश मध्ये म्हणतात वुल्फ. 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 बरं मग खूप सारे जण एकत्र आले. चला काय होईल मग आता? व्हॉट एक्झॅक्टली इट बिकम्स? खूप सारे जण एकत्र आले. पॅक बोलतात. पॅक. पॅक ऑफ वॉल्स. त्याचं फ्लुरल करताना असं होतं. लक्षात ठेवायचं. प्राईड म्हणले तरी पण चालेल. जसं सिंहांचा कळप असतो लांडग्यांचा पण कळपच असतो. तुम्ही प्राईड म्हणले तरी पण चालेल. प्राईड ऑफ वॉल्स. पण एक अजून एक दिलं तुम्हाला ऑप्शन. खूप सारे असतात असे नवीन नवीन शब्द. आपल्याला किती माहिती त्यावर डिपेंड आहे. तुम्हाला एक प्राईड पण माहित असेल तर यू कॅन युज दॅट प्राईड. इथं पण कॉलनी नाही वापरू शकत. कॉलनी का वापरले? कारण मग यांची रांग असते. यांचे कुठे रांग असते. ठीक आहे. चला नेक्स्ट वन काय घेऊया? हत्ती. सांगा हत्तीला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? व्हॉट डू वी से हत्ती इन इंग्लिश? येस. हत्ती म्हणजेच काय? एलिफंट. हत्ती म्हणजे काय? एलिफंट. 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 मग खूप सारे हत्ती एकत्र आले. काय झालं तयार? हत्ती. खूप सारे हत्ती आले. हत्तींचा कळप. We can say it in English, herd. Herd of elephants. हर्ड ऑफ एलिफंट्स. हे कळप साठीचे वेगवेगळे शब्द दाखवते तुम्हाला. आता हरिणांचा समूह आला. हरिणांचा कळप आला. तर हरिण म्हणजे डिअर. तुम्ही म्हणणार हर्ड ऑफ डिअर्स. मेंढी. शिप. मेंढ्यांचा कळप आलं तर तुम्ही म्हणणार हर्ड ऑफ शिप्स. येस. यू कॅन से हर्ड डेफिनेटली फॉर शुअर. शेळी. शेळीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात सांगा? व्हॉट इज दॅट इन इंग्लिश? शेळीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हा यू आर कन्फ्युज्ड. शेळीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? गोट म्हणतात का शिप म्हणतात? व्हॉट कॅन यू से? गोट ऑर शिप? शेळी, मेंढी, गोट, शिप. तिथे पण हर्ड ऑफ गोट्स. हर्ड ऑफ शिप्स. परत गायींचा समूह. गायीला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? गाय.
गायला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? काऊ. बरोबर आहे. मग खूप सारे गायी एकत्र पहा, आता एखादं झाड असेल तर झाडाखाली खूप सारे गायी एकत्र. देर ऑल्सो यू कॅन यूज द वर्ड हर्ड. हर्ड ऑफ काऊज. अजून एक नवीन सांगतो. माकड. सांगा माकडला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? व्हॉट इज माकड इन इंग्लिश? टेल मी, टेल मी, टेल मी, टेल मी, टेल मी, टेल मी. येस. हम्म. मंकी. राईट. मंकी. ओके, मग माकडांचा समूह ऍक्च्युली कॉल्ड ॲज ट्रूप. ट्रूप पण बोलतात. ट्रूप. माकडांचा समूह. ट्रूप ऑफ मंकीज. तुम्हाला जे वापरायचं असेल ते वापरू शकता. नवीन नवीन शब्द दाखवतेय. व्होकॅब्स आपल्याकडे असायला पाहिजे. पहा. ट्रूप ऑफ मंकीज. ट्रूप ऑफ मंकीज. हम्म. गेटिंग. यु नो, मासा इंग्लिश मध्ये काय म्हणतात? यु नो, फिश. नेक्स्ट मग ह्यांचं ग्रुप त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? यु नो, इट इज कॉल्ड एज स्कूल ऑफ फिश. स्कूल ऑफ फिश. स्कूल ऑफ फिश. हम्म. यु नो, डॉल्फिन. डॉल्फिन माहितीये? काय म्हणणार? डॉल्फिन. इट इज कॉल्ड एज पॉड ऑफ डॉल्फिन. काय म्हणतात? पॉड ऑफ डॉल्फिन. काहीच नाही, नॉलेज आहे फक्त जे तुम्हाला गेन करायचंय आणि युज करायचं जेव्हा पाहिजे तेव्हा यू आर गोइंग टू युज दॅट. दॅट्स इट. ह्याच्यामध्ये असं काहीच नाहीये की एखादं अवघड वगैरे. देर इज नथिंग हिअर. बट व्हॉट यू हॅव टू डू, व्हॉट यू नीड टू टेक केअर ऑफ, की तुम्हाला ते यूज करायचे व्हाईल स्पीकिंग. वेन एव्हर यू आर इन द नीड अँड वेन एव्हर यू हॅव टू यूज देम, यू आर गोइंग टू यूज. चला, नेक्स्ट वन. डॉल्फिन. पॉड ऑफ डॉल्फिन. ओके. असंच आपण ते घेऊ शकतो. देव मासा. यु नो, देव मासाला काय म्हणतात इंग्लिश मध्ये? माहितीये का काय म्हणतात? देव मासा इन इंग्लिश. लिहित नाही, सेमच आहे त्यामुळे दुसरं लिहिल मग. वेल. त्याला पण बोलतात पॉड ऑफ वेल्स. पॉड. पॉड ऑफ वेल. ठीक आहे. चल नेक्स्ट. ससा. व्हॉट इज ससा? व्हॉट इज दॅट? यांच्यापैकीच कुठला तरी एक शब्द युज करायचा सशांसाठी. करा. येस. हम्म. रॅबिट. यांच्यापैकीच एक यूज करायचा. कॉलनी. कॉलनी ऑफ रॅबिट. कॉलनी ऑफ रॅबिट. पण मोर. हंस. हंसला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? यु नो, व्हॉट इज हंस इन इंग्लिश? काय बोलतात हंसला इंग्लिश मध्ये? हम्म. व्हेरी गुड. यु नो, ग्रेट. हंस. स्वॅन. म्हणजे ना मला आठवतं की म्हणजे आता मी तुम्हाला शिकवतेय ना, तर आय रिमेंबर की मी हे जेव्हा स्कूलमध्ये शिकवलं तेव्हा शिकवलं. त्याच्यानंतर ऍक्च्युली हे खूप नाही युज करायला लागले, कारण एवढं कुठे अॅनिमल्स बद्दल आपण बोलतो, युज नाही करायला लागलं. पण ते स्कूलमध्ये जेव्हा शिकवलं तेव्हाच इतकं पक्क म्हणजे डोक्यामध्ये बसलेलं आहे ना, की कबुतरला काय बोलतात, यु नो, मोराला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, हंसला काय म्हणतात, बदकला इंग्लिश मध्ये. सो तेव्हा शिकवलेलं. जस्ट वन टाइम, फक्त एकदा शिकवलेलं. तुम्ही विचार करा किती स्ट्रॉंग लक्षात असतं ना आपल्या स्कूलमध्ये आपल्याला जे शिकवलेलं असतं. आपण ते किती मनापासून शिकत असतो एकदम. पहा ते आतापर्यंत लक्षात आहे. आता हे हंस शब्द काय तुम्ही स्कूलमधून बाहेर आल्याच्या नंतर थोडी ना शिकलेले आहेत. स्कूलमध्येच शिकलेले एव्हरीबडी. आपण सगळेच, तुम्ही काय मी काय, युज पण नाही. मला आठवत नाही मी याच्या आधी कधी हा शब्द म्हणले होते. आय डोंट रिमेंबर.
म्हणजे स्कूलमध्ये शिकत असेल तेव्हाच म्हणले असेल. बट स्टील वी रिमेंबर आणि अजूनही आपल्याला आठवतं की अरे, तर ते इतक्या स्ट्रॉंगली, इतकं मन लावून, इतकं मनापासून त्या गोष्टी आपण शिकलेलो असतो. त्याच्यामुळे काय होतं, इतकं स्ट्रॉंग आपल्या सगळ्या त्या गोष्टी लक्षात असतात. चला स्वॅन. तर इंग्लिशमध्ये यांचं जे असतं त्यांना इंग्लिश यांचा ग्रुप असतो त्यांना इंग्लिशमध्ये बेबी ऑफ स्टॅन्स. बेबी ऑफ सेन्स. असं तुम्ही किती शब्द शिकत बसाल तेवढे कमी आहे. खूप सारे शब्द असतात. पण जस्ट एक तुम्हाला आयडिया दिली की असं कधी बोलायचं असेल तर तुम्ही काही यूज करू शकता. तुम्ही हर्ड शब्द यूज करू शकता फॉर ग्रुप. येस, यू कॅन यूज द वर्ड ट्रूप फॉर दॅट. गाईज जस्ट गिव्ह मी अ Yes, got it. Clear, everyone? Yes. चला. I'm capturing the photo. मस्तपैकी याचा फोटो काढत आहे. येस, समजलं सगळ्यांना? डन. वाचलंय का? आता लक्षात राहणार का जर का मध्येच विचारलं तर? कोणताही जर का इफ आय आस्क यू एनी रँडम वर्ड देन सांगा बरं. कुठलं पण विचारणार तुम्हाला सांग दाखवीच. सांगा मंकीज साठी व्हॉट वॉज द वर्ड? मंकी. मंकीज. व्हॉट वॉज द वर्ड फॉर मंकीज? हम्म. टेल मी व्हॉट वॉज द वर्ड फॉर मंकीज? व्हेरी गुड. लक्षात आहे. ट्रूप. ट्रूप ऑफ मंकीज. ओके, फॅन्टॅस्टिक. बरं, लायन. लायन साठी व्हॉट वॉज द वर्ड फॉर लायन? येस. व्हॉट एक्झॅक्टली वॉज द वर्ड फॉर लायन? करेक्ट. Yes. Pride of lions. Absolutely true. Pride of lions. बरं सांगा. Fish. What was the word for that? Fish. What was the word for that? पहा किती आठवतं आपल्याला. How much do we recall? Fish. Yes. Correct. Very good. Fish. काय word आहे? School. School of fish. School of fish. म्हणजे माशांचा समूह. बरोबर आहे. चला त्याच्यानंतर क्रो. व्हॉट वॉज द वर्ड फॉर क्रो? करेक्ट. मर्डर. मर्डर ऑफ क्रोज. तुम्ही आता हे नका विचारू मग असा शब्द का? ते स्पोकन इंग्लिश आहे. मराठीमध्ये खूप सारे शब्द जे असतात ना, आता पहा खूप सारे चारोळ्या असतात किंवा खूप सारे असे शब्द असतात ज्यांचं काहीच लॉजिक नाही लागत, पण तो शब्द असतो त्याच्यासाठी. दॅट्स इट. तो शब्द त्याच गोष्टीसाठी बनलेला असतो. दॅट्स इट. सो डोंट आस्क वाय दिस वर्ड. इट इज ऑलरेडी डिसाइडेड. आपल्याला ते माहित करून घ्यायचं, ते बोलायचं बस. आपण असं नाही म्हणू शकत ह्याला हेच का म्हणतात, हे पेनला पेनच का म्हणतात. आय कॅन टेल यू. आय डोंट हॅव आन्सर. यु नो. दॅट्स द थिंग. बरं, वुल्फ. व्हॉट वॉज द वर्ड फॉर वुल्फ हिअर? व्हॉट वॉज द वर्ड फॉर दिस? वुल्फ. काय होतं? हा. हो, खरंच एवढं लक्षात आहे. मला नाही सांगताय खरंच? सिरियसली, आर यू रिअली सिरियस? आय कांट बिलीव्ह इट. म्हणजे एवढं लक्षात आहे. आय जस्ट कांट बिलीव्ह. खरंच मनाने सांगताय? हो. ग्रेट, ब्युटिफुल, व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. पॅक ऑफ वुल्व्स. पॅक ऑफ वुल्व्स. हा. पॅक ऑफ वुल्व्स. डन. नेक्स्ट वन काय? डॉल्फिन. सांगा. व्हॉट इज द वर्ड फॉर डॉल्फिन?
आय कॅन्ट बिलीव्ह, मला विश्वास नाही बसत इतके स्पीडमध्ये इतकं छान सांगता तुम्ही. गुड, व्हेरी गुड. डॉल्फिन. व्हॉट वॉज द वर्ड? पॉड. पॉड ऑफ डॉल्फिन, राईट? काय शब्द होता? पॉड ऑफ डॉल्फिन्स. अगदी बरोबर आहे. व्हेरी गुड. बरं, चला आता करून टाकू कंटेंट कम्प्लीट. अँट. व्हॉट वॉज द वर्ड फॉर अँट? अँट. करेक्ट, एक्स्ट्रीमली करेक्ट. कॉलनी. कॉलनी ऑफ ants. कॉलनी ऑफ ants. अगदी बरोबर आहे. एलिफंट, हत्तींचा समूह. काय म्हणणार? एलिफंट्स, 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 एलिफंट्स. व्हेरी गुड. ओके. हर्ड ऑफ एलिफंट्स. हर्ड ऑफ एलिफंट्स. बरोबर आहे. रॅबिट, सशांचा खूप सारे रॅबिट्स एकत्र आले. काय बनणार? करेक्ट. कॉलनी. इट बिकम्स कॉलनी. कॉलनी ऑफ रॅबिट्स. कॉलनी ऑफ रॅबिट्स. अगदी बरोबर आहे. आणि स्वॅन, खूप सारे स्वॅन. काय होते शब्द सांगा, मी नाही सांगणार. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, ब्युटिफुल. पॅट करून टाकले होते का? बेव्ही. बेव्ही ऑफ स्वॅन्स. व्हॉट कॅन एक्झॅक्टली यूज से? बेव्ही ऑफ स्वॅन्स. समजलं? अजून घेऊया असे शब्द? घेऊया का अजून असेच? की मे आय कम टू द पॉइंट? म्हणजे may I come to the topic or may I teach you more some group names? Interesting. It is quite interesting. हे शब्द शिकवते आज, हेच शिकू आपण. चल, I also like this. चल, now here किती झाले? 20 झाले ना? ओके. Now I will write your notes on. You will tell me how can we make it in English. बरं, मला म्हणायचे तारा. तारा. आकाशातला तारा. इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? स्टार. व्हेरी गुड. इट इज कॉल्ड एज स्टार. पण सांगा ताऱ्यांचा काय म्हणतो? ताऱ्यांचा समूह है ना? येस, मग येस, व्हेरी गुड. काय होतं ते सगळं? काय बनतं मग ते? खूप सारे स्टार्स इन द स्काय. अँड व्हॉट इट बिकम्स? येस, करेक्ट. यू नो द वर्ड गॅलेक्सी. गॅलेक्सी ऑफ स्टार्स. इट बिकम्स गॅलेक्सी ऑफ स्टार्स. तारकांचा समूह. बरं, असंच सांगा बरं मग मला. ढग. ढगला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? व्हॉट डू वी से? ढग. ढगला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ढगाला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो क्लाउड. मग खूप सारे ढग एकत्र आले, काय बनतं? क्लाउड. मास. मास ऑफ क्लाउड्स. मास ऑफ क्लाउड्स. ओके, नो प्रॉब्लेम. चला नेक्स्ट. दिस वॉज समथिंग न्यू. बरं, नेक्स्ट. कागद. कागदला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? कागदला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? कागदला इंग्लिश मध्ये पेपर. पेपर. पेज नाही, पेज म्हणजे तर पान. कागदला पेपर बोलणार. तर पेपरांचा गठ्ठा वी कॅन से. आपल्याकडे पण जे न्यूजपेपर असतात त्यांचा एक गठ्ठा तयार होतो. काय म्हणूया इंग्लिश मध्ये? हा, यू कॅन से बंडल. इट बिकम्स बंडल. बंडल ऑफ पेपर्स. बंडल ऑफ पेपर्स. ओके, चला नेक्स्ट वर्ड. वीट. वीट. विटकर नाही का, विंट बांधायला लागते. काय म्हणतात? वीट म्हणजे ब्रिक, राईट? ब्रिक. ब्रिक म्हणजे वीट. तर विटांचा समूह. खूप सारे नाही का, विटकरीचा ढीग. आपण म्हणतो ढीग म्हणतो का? विटकरचा ढीग. विटांचा ढीग, सॉरी, विटांचा ढीग. काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? सांगा, सांगा, सांगा. It is called as in English stack. Stack of bricks. Stack of bricks. In the same way, असंच आहे ना, हे असतं पहा, लाकूड.
लाकूडला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो? वूड. लाकूड म्हणजेच काय? वूड. तर परत लाकडांचा समूह म्हणजे खूप लाकडांचा ढीग, व्हॉट एव्हर इट इज, ते जे काय बोलत असेल त्याला स्टेक ऑफ वुड्स. काय म्हणणार तुम्ही? स्टेक ऑफ वुड्स. इन द सेम वे लेट अस टेक खुर्ची. खुर्ची म्हणजे चेअर. आणि जर काय तर मला म्हणायचं खुर्च्यांची रांग, जसं वेडिंग असेल तर खुर्च्यांची कशी रांग लागलेली असते, सो खुर्च्यांची रांग इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? खुर्च्यांच्या रांगा. रो ऑफ चेअर्स. रो ऑफ चेअर्स. यू कॅन से सिम्पली व्हॉट कॅन यू से? रो ऑफ चेअर्स. ओके, अजून एक. इमारत. इमारत. इमारतला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? बिल्डिंग. शब्द शिकवते मी तुम्हाला आणि त्यांचं प्लुरल ग्रुप्स शिकवते. ठीक आहे? बिल्डिंग, इमारत, बिल्डिंग. मग खूप साऱ्या इमारती. खूप साऱ्या इमारती. करेक्ट. ब्लॉक बोलायचं. ब्लॉक ऑफ बिल्डिंग्स. ब्लॉक ऑफ बिल्डिंग्स. असे खूप सारे घेऊ शकतो आपण, तुम्ही यूज करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल द्राक्ष. काय म्हणतात द्राक्षला? द्राक्ष इन इंग्लिश व्हॉट डू वी से? ग्रेप. है ना? ग्रेप म्हणजे द्राक्ष. द्राक्षांचा समूह. बंच बोलायचं मग. बंच ऑफ ग्रेप्स. बंच ऑफ ग्रेप्स. ऍब्सोल्युटली. मग इन द सेम वे आपण म्हणू शकतो केळी, नाही का? बनाना. मग खूप सारे केळ्यांचं ते नाही का नसतं का, काय म्हणतात त्याला? खूप सारे केळे असतात त्याला. तर यू कॅन ऑल्सो कॉल दिस बंच ऑफ बनाना. बंच ऑफ बनानाज. दिस इज. ठीक आहे? समजलं? येस. सो हिअर वी आर. So something very beautiful, something very interesting topic we have learned in today's class. I hope it is helpful for you. समजलं सगळ्यांना? Everybody, is that clear to you all? व्यवस्थित समजलं सगळ्यांना हे टॉपिक? आता काय करायचं माहितीये का? वहीमध्ये लिहिताना आहे ना, हाऊ टू राईट सगळं मराठीमधलं लिहून घ्यायचं. एक 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 शब्द, एकाखाली एक एकाखाली एक. 27 शब्द आहे टोटल. पहिल्यापासून सगळे एक एक मराठी शब्द लिहून घ्यायचे आणि फोन बाजूला ठेवायचा. आणि हे इंग्लिश आणि त्याचं हे इंग्लिश दोन्ही पण मन लिहायचं. थोड्या वेळाने लिहायचं. थोडं टाइम जाऊ द्यायचा. किंवा उद्या लिहा. आज फक्त मराठीमध्ये लिहून काढा वहीमध्ये मराठीतले शब्द. आणि ह्यांचे जे ग्रुप्स आहेत ना, हे उद्या लिहा क्लासच्या आधी. मग समजेल तुम्हाला खरं आपल्या किती लक्षात राहील. आत्ताच्या आत्ताच लक्षात राहू शकतं, पण ट्राय करायचं की आज शिकलो ना आपण हे. आता तुम्ही छान रिव्हिजन पण केलं. आता तुम्ही छान मला आन्सर्स पण कळतात चॅट बॉक्स मध्ये. पण आहे ना, उद्या उद्या काय करायचं? हे उद्या लिहून काढायचं वहीमध्ये. राईट डाऊन धिस टुमॉरो. ओके, उद्या लिहा. मग आपल्याला खरंच समजेल की किती समजले, किती लक्षात आहे. उद्या फोन न पाहता लिहा मनाने. ठीक आहे? आज इथेच थांबू. सी यू इन द नेक्स्ट क्लास. टिल द टाइम, टेक केअर एव्हरीबडी. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम. हॅपी लर्निंग टू यू ऑल. ऑल द व्हेरी बेस्ट.